मोठी बातमी, दुधातील काळा बाजार संपणार, बळीराजाला मिळणार हक्काचा हमी भाव. भेसळखोरांचे धाबे दणाणले, IAS तुकाराम मुंढेंचा थेट ॲक्शन मोड. मुंढेंचा थेट इशारा, नियमांचे पालन करा नाहीतर गाशा गुंडाळा. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आता राज्यातील दूध भेसळखोरांविरोधात कारवाईचा बडगा आणखीनच तीव्र केला आहे. दुधातील भेसळ रोखून सर्वसामान्य ग्राहकांना शुद्ध दूध मिळवून देणे आणि कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम हमीभाव मिळवून देणे, हाच या धडक मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. संकलन केंद्रांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंत थेट वॉच. आणि यातून पुढे खूप स्ट्रिक्टली याच्यावरती इन्फोर्समेंट होईल, राईट फ्रॉम कलेक्शन सेंटर गावातलं जे असेल तिथपासून ते म्हणजे तुमचा MBO असेल, म्हणजे तुमचं जे चिलिंग सेंटर असेल, कलेक्शन सेंटर असेल, चिलिंग सेंटरपासून तुमच्या डेअरीपर्यंत जात असेल, मग तुमचा दूध प्रॉडक्ट बनवणारा किंवा पनीर बनवणारा तिथपर्यंत जात असेल, ते प्रॉडक्ट बनवून ते कंझ्युमरपर्यंत जात असतील, ही सगळी चेनमध्ये जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांनी हे सगळे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत. डेअरी ओनर्सची आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आज मीटिंग मी सगळ्यांची बोलवली होती. उद्देश हा होता की डेअरी सेक्टरमध्ये जे फसाईचे रेग्युलेशन्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये डेअरीचे पर्टिक्युलरली बोलवली होती, कारण तो खूप मोठा इश्यू आहे, अनेक वर्षापासून आहे. अत्यंत चांगले लोक काम करणारे त्याच्यात आहेत आणि काही त्याच्यामध्ये चुकीचं काम करणारे पण आहेत. आणि म्हणून FDA म्हणून आम्ही काय कारवाई करणार ॲज अ रेग्युलेटर. FDA इज अ रेग्युलेटर, ज्याला आपण FBO म्हणतो, फूड बिझनेस ऑपरेटर. ते रजिस्टर्ड असणं हा भाग वेगळा आहे, पण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड्स जे प्रॉडक्ट आहेत त्याला वापरायचे, त्याप्रमाणे प्रॉडक्ट तयार करायचे किंवा सेल करायचे, हे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यामधला एक भाग म्हणून जे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आहेत याच्यासाठी जे स्टँडर्ड्स लागतात ते त्यांनी पाळावेत, ते त्यांनी इम्प्लिमेंट करावेत. या दृष्टिकोनातून एक इंटरॅक्शन सेशन, कायद्याचे प्रोव्हिजन, रेग्युलेशन्स कोणते आहेत ते त्यांना आम्ही सांगितले, त्यांचे जे काही इश्यू होते ते आम्ही समजून घेतले आणि यातून पुढे खूप स्ट्रिक्टली याच्यावरती इन्फोर्समेंट होईल, राईट फ्रॉम कलेक्शन सेंटर गावातलं जे असेल तिथपासून ते म्हणजे तुमचा MBO असेल, म्हणजे तुमचं जे चिलिंग सेंटर असेल, कलेक्शन सेंटर असेल, चिलिंग सेंटरपासून तुमच्या डेअरीपर्यंत जात असेल, मग तुमचा दूध प्रॉडक्ट बनवणारा किंवा पनीर बनवणारा तिथपर्यंत जात असेल, ते प्रॉडक्ट बनवून ते कंझ्युमरपर्यंत जात असतील, ही सगळी चेनमध्ये जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांनी हे सगळे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत आणि त्याच्यामुळे चुकीचं काही होणार नाही हे त्यांना समजून सांगण्यासाठी, कायद्याचे प्रोव्हिजन समजून सांगण्यासाठी आम्ही मीटिंग बोलवली होती, इंटरॅक्शन केली. मी एक प्रेझेंटेशन पण केलं की कायदा काय सांगतो, नाही केलं तर त्याचे काय प्रोव्हिजन होतात. तर 2-3 ठळक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या, तर एक पहिलं की अनसेफ फूड हे कशाही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही, इन्क्लुडिंग मिल्क प्रॉडक्ट्स. अनसेफ फूडची डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे, त्याच्यामुळे इथे बोलत नाही, ते तुम्ही वाचू शकता, त्याच्यात क्लिअरली आहे. दुसरं अडल्चरेटेड फूड, तिसरं मिसब्रँडेड, चौथं सबस्टँडर्ड आणि अजून काय, एवढंच नाही. सो अशा प्रकारच्या कॅटेगरी आहेत आणि या प्रत्येक कॅटेगरीला काय पनिशमेंट आहे हे कायद्यामध्ये दिलेलं आहे.